Welcome to my channel Love to Nursing. Today we learn about menstrual cycle. It's a very important chapter for GNM nursing as well as BSc nursing and also MSc nursing. Okay, let's start. Menstruation cycle is a natural process that occurs in female reproductive system, starting at puberty and ending with menopause. And this cycle is controlled by hormones and involves the preparation of the body for potential pregnancy. तर मेन्स्ट्रुएशन सायकल काय आहे की ही एक सिरीज ऑफ इव्हेंट आहे. जसं आपल्या इथं वेब सिरीज असतात त्याच्यामध्ये लॉट्स ऑफ एपिसोड्स असतात. तसंच इथंही ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये अ सिरीज ऑफ इव्हेंट आहे जे कुणामध्ये असतं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये स्टार्ट होतं प्युबर्टी पासून आणि एंड होतं मेनापॉज. तर ही एक प्रोसेस आहे. ही सायकल कंट्रोल कोण करतं? हार्मोन्स. आणि ह्याच्यामध्ये बॉडीला प्रिपेअर केलं जातं पोटेन्शियल प्रेग्नेन्सीसाठी. तर दिस इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुएशन सायकल. क्लिअर? नेक्स्ट, फेजेस. फेजेस हे खूप इम्पॉर्टंट आहेत जे एक्झामला सुद्धा विचारले जातात की 4 फेजेस ऑफ मेन्स्ट्रुएशन सायकल किंवा एक्सप्लेन ब्रीफ इन डिटेल्स मेन्स्ट्रुएशन सायकल असं वेगवेगळे क्वेश्चन्स विचारले जातात. तेव्हा तर तुम्हाला हे फेजेस खूप इम्पॉर्टंट आहेत. तर 4 फेजेस आहेत: मेन्स्ट्रुएशन फेज, फॉलिक्युलर फेज, ओव्युलेशन फेज अँड ल्युटियल फेज. तर फर्स्ट मेन्स्ट्रुअल फेजलाच आपण ब्लिडिंग फेज असं सुद्धा म्हणतो. ते 3 ते 7 दिवसाचे असते. ह्यामध्ये काय होतं? शेडिंग ऑफ होतं युट्राइन लाइनिंगचं आणि मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग स्टार्ट होतं. का? कारण आधीच आपण डेफिनेशन मध्ये बघितलं की युट्राइन लाईन्स तयार होतात. कशासाठी तयार होत असतील? तर पोटेन्शियल प्रेग्नेन्सीसाठी. इफ जर समजा काय म्हणतात त्याला डेव्हलप एग जर रिलीज झाला ओव्हरी मधून तर तो मेट झाला स्पर्मला, तर तिथे ते फर्टिलायझेशन होतंय. तर ते फर्टिलायझेशन होताना ते कुठे इम्प्लांट करायचं हा विचार युट्रसने आधीच केलेला असतोय. त्यामुळे एंडोमेट्रियम लेअरच्या तिथे युट्रेन लाईन्स तयार असतात त्यांच्या आणि ते बरोबर तिथे इम्प्लांट होतं. ओके, तर ही अशी कंडिशन आहे. आपल्या बॉडीचं असं नसतं जसं आपलं असतं की पाणी नाकापर्यंत आल्याशिवाय आपण हातपाय मारत नाही. नो. तर आपली बॉडी कायम तत्पर असते सगळ्या बाबतीत. ओके, तर मेन्स्ट्रुएशन फेज ही 3 to 7 डेजची असते आणि त्यालाच आपण ब्लिडिंग फेज असं सुद्धा म्हणतो. 3 ते 7 दिवस ब्लीड होतं. का होतं? कारण युट्रेन लाईनचं शेडेड ऑफ होत असतं. देन फॉलिक्युलर फेज. फॉलिक्युलर फेज मध्ये हे 10 ते 14 दिवसाची फेज असते. ह्याच्यामध्ये एग डेव्हलप व्हायला लागतात ओव्हरी मध्ये आणि युटेराइन लाईन स्टार्ट होतात थिक व्हायला. हे झालं तुमचं फॉलिक्युलर फेज. नेक्स्ट आहे ओव्युलेशन. द रिलीज ऑफ मॅच्युअर एग. जे काय मॅच्युअर एग असतात ते रिलीज व्हायला लागतात ओव्हरी मधून. कितव्या दिवशी? 14व्या दिवशी. ओके, हे बघा 14व्या दिवशी काय व्हायला लागतं? जे काय मॅच्युअर एग आहे ते ओव्हरी मधून रिलीज व्हायला लागतात आणि मेक ट्रान्झिशन टू द ल्युटियल फेज. आणि ते कुठं जातं? लास्ट फेज मध्ये, दॅट इज ल्युटियल फेज. ल्युटियल फेज ही लास्ट दिवसांची असते 14 पासून पुढं. ह्याच्यामध्ये काय होतं? युट्रेन लाईन ठीक व्हायला लागतात. कोणासाठी? पोटेन्शियल प्रेग्नेन्सीसाठी. ओके, तर इथून यांचा प्रवास सुरू होतो. ओके, कळालं? फर्स्ट मेन्स्ट्रुएशन फेज, सेकंड फॉलिक्युलर फेज, थर्ड ओव्युलेशन अँड फोर्थ ल्युटियल फेज. तर आता ह्याच्यामध्ये काय होतं की हार्मोन्स कोणकोणते आहेत जे सायकलला रेग्युलेट करतात? 3 हार्मोन आहेत जसं आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय: इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि एलएच. इस्ट्रोजन आपल्याला माहितीये की हा आपल्या ओव्हरीमधून एग रिलीज करण्यासाठी आपण इस्ट्रोजनचा यूज करतो. म्हणजे हार्मोन्स इस्ट्रोजनचा आपण उपयोग करून घेतो. तर प्रोजेस्टेरॉनला आपण प्रेग्नेन्सी हार्मोन सुद्धा म्हणतो. तर हा रिस्पॉन्सिबल कशासाठी असतो? जे काही युट्रेन लाईन्स तिथं तयार होतात त्याला हा प्रोजेस्टेरॉन रिस्पॉन्सिबल असतो. आणि ते काय युट्रेन लाईन तयार करायचे आहेत त्यांना? कारण पोटेन्शियल प्रेग्नेन्सीसाठी.
नेक्स्ट आहे LH. आता ह्या प्रोजेस्टेरॉनला कोणतरी तयार करणारा पाहिजे, तर तो असतोय LH. हा इथं सांगा मेन्स्ट्रुअल सायकलचे साइन अँड सिम्पटम्स काय तर 4 सिम्पटम्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. क्रॅम्प्स, ब्रेस्ट टेंडरनेस, मूड स्विंग अँड फटिग. तर क्रॅम्प्स हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. क्रॅम्प्स यायला लागतात, हातपायात गोळी यायला लागतात, प्लस पोटात दुखायला लागतं. ओके, तर हे क्रॅम्प्स खूप इम्पॉर्टंट आणि मेन सिम्पटम आहे. ब्रेस्ट टेंडरनेस, ब्रेस्ट फ्लक्च्युएशन, हार्मोन्स मध्ये जर फ्लक्च्युएशन होत असेल, डिस्टर्ब होत असतील, तर 100% तुमच्या ब्रेस्टला टेंडरनेस फॉर्म होतोय, प्लस स्वेलिंग यायला लागतं आणि इट अफेक्ट्स ऑन द मेन्स्ट्रुअल सायकल. देन मूड स्विंग, मूड स्विंग व्हायला लागतोय तुमचा, नको नको वाटतं, इरिटेट व्हायला लागतं, सॅडनेस फील होतं, एन्झायटी फॉर्म होते, तुमचा मूड पूर्ण इन्फ्लुएन्स होतो या हार्मोन्स इम्बॅलन्समुळं. आणि नेक्स्ट फटिग, थकवा जाणवतो, एवढं शेडेड ऑफ होतोय ब्लड तुमच्यातून, युट्रसची इतकी मेहनत वाया चालली आहे, तर 100% युट्रस रडणार ना, तर तुमचा युट्रस रडतोय म्हणजेच तुम्हाला पण त्रास होतोय. तर दिस इज अबाउट फटिग. हे 4 मेन्स्ट्रुएशन सिम्पटम्स इम्पॉर्टंट आहेत. क्लिअर. नेक्स्ट, आता असे कोणकोणते फॅक्टर्स ज्याच्यामुळं सायकलवर अफेक्ट होतोय, तर स्ट्रेस, ताणतणाव खूप असतो स्त्रियांना. नो नो, मला असं नाही म्हणायचं की मेलला नसतो, असतो सर्वांनाच. पण स्ट्रेस जर त्या महिलेने घेतला असेल, त्या गर्लने स्ट्रेस जर घेतला असेल, तर हार्मोनल इम्बॅलन्स होऊन फॅक्टर्स अफेक्ट होतं सायकलवर. ओके, स्ट्रेस हा फॅक्टर अफेक्ट होतो सायकलवर, त्यामुळे सायकल डिस्टर्ब होते, इरेग्युलर होते. 3 days तिचं ब्लिडिंग फेज असेल तर ते 2 days वर येतं. वेट चेंज, वेट चेंज जर जास्त वेट झालं किंवा कमी वेट झालं, तर कशामुळे होते हे, हार्मोन्सच्या लेवलची डिस्टर्बन्स झाल्यामुळे ते होतं, त्यामुळे नॉर्मल फंक्शन डिस्टर्ब होतं. लाईफस्टाईल चॉईसेस, तुमचं डायट, एक्सरसाइज, स्लीप पॅटर्न व्यवस्थित नसेल तर हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि मेन्स्ट्रुअल तुमची इरेग्युलर होते. मेडिकल कंडिशन, सर्टन मेडिकल कंडिशन, मग त्याच्यामध्ये PCOD जर असेल तुम्हाला, तर इट अफेक्ट्स ऑन मेन्स्ट्रुएशन सायकल. तर हे आहे फॅक्टर्स अफेक्टिंग द सायकल्स. नेक्स्ट आहे की मेन्स्ट्रुएशन हेल्थ हायजीन तुम्ही कसं घेणार. जे काही तुम्ही मार्केटमध्ये मेन्स्ट्रुअल प्रोडक्ट येतात, पॅड्स येतात, टॅम्पून्स येतात, मेन्स्ट्रुअल कप्स येतात, पिरियड अंडरवियर येतात, तर ते जर व्यवस्थित ब्रँडेड, ज्याची चांगली म्हणजे विक्री आहे किंवा तुम्हाला कंटेंट चांगले वाटतात, जे प्रॉपर हायजिनिक आहेत, तसे यूज करा. हायजीन प्रॅक्टिस, रेग्युलर मेन्स्ट्रुएशनच्या वेळी हँड वॉशिंग करणं इम्पॉर्टंट आहे. इफ मीन्स प्रोडक्ट जर चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता, त्यानं काय होणार नाही, तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही आणि डिस्कम्फर्ट पण वाटणार नाही. नेक्स्ट आहे लाईफस्टाईल हॅबिट्स, तर तुमची लाईफस्टाईल जी आहे ती बदला. तुमचं हेल्दी डाएट असू दे, रेग्युलर एक्सरसाइज असू दे, स्लीप पॅटर्न व्यवस्थित असू दे, त्यामुळे तुमचं मेन्स्ट्रुअल हेल्थ चांगली राहते. ओपन कम्युनिकेशन, तुम्ही पॅरेंट्सशी, फॅमिलीशी बोला, फ्रेंड्सशी बोला, वेळ घालवा. ओके, त्यामुळे तुम्हाला बर्डन येणार नाही. क्लिअर. त्यामुळे ओपन कम्युनिकेशन ठेवायचं. नेक्स्ट आहे मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर अँड कंडिशन. ॲम्नोरिया म्हणजे काय, मेन्स्ट्रुएशनच नसते, अब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुएशन. डिसमेनोरिया म्हणजे खूप पेन होते मेन्स्ट्रुअल पिरियड दरम्यान. एंडोमेट्रियोसिस म्हणजे काय, तिथले जे टिश्यू असतात ते युट्रन लाईन ग्रोज करतात आउटसाइड द युट्रस, त्याला एंडोमेट्रियोसिस म्हणतात. PCOS म्हणजे काय की हार्मोनल डिसऑर्डर असते, सिस्ट दिसायला लागतात ओव्हरीज मध्ये. प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणजे काय, आधीपासूनच दुखते खूप पोटात, त्याला प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम असं म्हणतात, म्हणजे साइन सिम्पटम आधीच दिसायला लागतात. देन प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर म्हणजे काय की हे एक सिव्हिअर फॉर्म ऑफ PMS असते, म्हणजे प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम, ज्याच्यामध्ये मूड स्विंग्स खूप होतात आणि फिजिकल सिम्पटम्स सुद्धा दिसून येतात. हे असे काहीतरी मेन्स्ट्रुएशन डिसऑर्डर आणि कंडिशन्स आहेत. ओके, तर ट्रॅकिंग, आयडेंटिफाय पॅटर्न अँड सिकिंग मेडिकल ॲडवाइस, हे काय आहे, मॅनेज द सायकल. तुम्ही सायकल कसं मॅनेज करणार आहे. ट्रॅक म्हणजे मोबाईलमध्ये ॲप घ्या,
तुमचे रेग्युलर आहे का इरेग्युलर आहे पॅटर्न तुमचा मेन्सेसचा ते चेक करा आणि मेडिकल ॲडवाईस घ्या. अँड धिस इज द बेस्ट ऑप्शन टू मेडिकल ॲडवाईस. असंच टाइमपास करू नका. जे हेल्दी आहे ते करा. क्लिअर? ओके गाईज, थँक यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.